नूतन वसाहत आनंदवाडी मम्मादेवी नगर विविध भागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरल्यानं श्रीमंत संघटनेचे महानगरपालिकेवर धरणे आंदोलन। राहुल नगर इथं पाईपलाईनची दुरुस्ती करावी, श्रीमंत संघटनेचे महानगरपालिकेला निवेदन। आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नूतन वसाहत मम्मादेवी नगर आनंदवाडी विविध भागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरल्यानं श्रीमंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप साबळे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेवर धरणे आंदोलन करण्यात आलं आहे। स्वच्छता न झाल्यास महानगरपालिकेत कचरा आणून टाकू असा इशाराही श्रीमंत संघटनेनं दिला। महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांना निवेदन देण्यात आलंय। निवेदनाबरोबर घाणीचा साम्राज्याचे छायाचित्र महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांना सुखरूप केलंय। या निवेदनावर संतोष परळकर, पीटर खंडारे, गजानन डोंगरे, रवी जाधव, विशाल तेझाड, माधव जाधव, विनोद लहाणे, बंसी गवई, श्याम नवगिरे, आकाश वाहवळ, कैलास साळवे, फकीरा गायकवाड, रवी मस्के, कडुबा कडुबराव, भालेराव, गौतम तुपे आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत। सर्व घाणीचे साम्राज्य दूर झालेच पाहिजे, झालंच पाहिजे। सर्व घाणीचे साम्राज्य दूर झालेच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। महानगरपालिका होश में आओ, होश में आओ, होश में आओ, महानगरपालिका होश में आओ, होश में आओ, होश में आओ। घाणीचं साम्राज्य दूर झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। घाणीचं साम्राज्य दूर झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। जालना सिटी स्वच्छ झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। निवेदन महानगरपालिकेला दिले आहे। सर्वांना माझा विद्रोही जय भीम, जय शिवराय। आज आम्ही श्रीमंत संघटनेचे सर्व पदाधिकारी महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, परंतु महापालिका आयुक्त हे काही कारणास्तव मीटिंगला गेलेले आहेत। तर मी त्यांच्या ज्या मॅडम आहेत, चव्हाण मॅडम, त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमच्या निवेदनामध्ये अशा मागण्या आहेत की जे जालना शहर आपण स्वच्छ शहर झालं असं म्हणत आहोत, परंतु या महानगरपालिकेचे जेही कोणी स्वच्छता निरीक्षक आहेत, जेही कोणी घंटा गाडीचे ज्यांनी कोणी टेंडर घेतलेले आहेत, तर हे सगळे फक्त खायापुरतेच राहिलेले आहेत। कारण आमच्या नूतन वसाहत भागामध्ये आनंदवाडी येथे प्रभू श्री रामाचं मंदिर आहे आणि त्या प्रभू श्री रामाच्या मंदिराजवळ एक रामकुंड आहे। अशा पवित्र ठिकाणी इतकं भयानक घाणीचं साम्राज्य झालेलं आहे की तिथल्या स्थानिकच्या रहिवाशांना त्या ठिकाणी त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। जे भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत त्या भाविक भक्तांनाही त्याचा खूप त्रास होत आहे त्या घाणीच्या साम्राज्याचा। तसंच मम्मादेवी नगर येथे ममतेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे की त्याही ठिकाणी इतकं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। मी आपल्या महानगरपालिकेमध्ये एक छायांकित प्रत दिलेली आहे की त्या ठिकाणी किती भयानक घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। या घंटा गाड्या ज्यांनी कोणी टेंडर घेतलेलं आहे, जे कोणी स्वच्छता निरीक्षक आहेत, हे सर्व त्या परिसरातील लोकांची अक्षरशः जीवनाशी खेळत आहेत। आणि राहुल नगर परिसरामध्ये एक 180 मीटरचा पाईपलाईनचा जो पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये पिण्याचं पाणी येत नाही, तर तोही आम्हाला बदलून पाहिजे आहे। आणि पोलवरची जी लाईट आहे रेल्वे गेट ते राम मंदिर रोड, तर ही वर्षानुवर्षापासून बंद आहे, तर ती लाईट पोलवरची लाईट ही टाकून देण्यात यावी अशी आमची आजची मागणी आहे। जर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेने या पवित्र ठिकाणच्या घाणीच्या साम्राज्याचं जर नायनाट केलं नाही, घंटा गाड्या प्रत्येक घरासमोर व्यवस्थित फिरवल्या नाही, तर आमच्या श्रीमंत संघटनेच्या माध्यमातून, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी असा इशारा देतो महानगरपालिकेला की येणाऱ्या काळामध्ये जर तिथले घाणीचं साम्राज्य दूर झालं नाही, आमचा पूर्ण जालना स्वच्छ झाला नाही, नूतन वसाहतचा परिसर स्वच्छ झाला नाही, आनंदवाडी, मम्मादेवी नगर, नूतन वसाहत, राहुल नगर हा परिसर जर स्वच्छ झाला नाही, तर आम्ही सर्व तिथली घाण आणून या महानगरपालिकेमध्ये ती घाण आणून टाकू असा मी आपल्या माध्यमातून इशारा देतो। आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही श्रीमंत संघटनेच्या माध्यमातून यानंतर करणार आहोत।